तारीख 15/1/1996 सोमवार या दिवसाची माहिती बघूया. ब्रह्मांडामध्ये अगोदर सुरुवातीस ब्रह्मांडाचे एकदम खाली तळाला मूळ पृथ्वी होती. सगळ्यात तळाला मूळ पृथ्वी निर्माण केलेली होती व त्या संपूर्ण पृथ्वीच्या वर प्रचंड असा संपूर्ण पृथ्वी भरून समुद्र होता. संपूर्ण पृथ्वी भरून समुद्र होता. संपूर्ण ब्रह्मांड हे पूर्णपणे मोकळे होते व सर्वत्र ब्रह्मांड भरून पूर्णपणे अंधार होता. ब्रह्मांडामध्ये सूर्य, चंद्र, तारे, नवग्रह, पृथ्वी वगैरे काही जीवसृष्टी नव्हती. संपूर्ण ब्रह्मांड भरून अंधार पसरलेला होता. फक्त खाली समुद्राचे पाणीच होते व समुद्राच्या पाण्यामध्ये प्रचंड मोठ्या आकाराचे काही प्रमाणात मासे होते. बाकी काही जीवसृष्टी नव्हती. फक्त समुद्राचे पाणी व त्यामध्ये प्रचंड मोठ्या आकाराचा मासा हा एकच प्राणी होता, मासा. बाकी दुसरा कुठलाही प्राणी नव्हता व त्या समुद्राच्या पाण्यामध्ये काही प्रमाणात तुरळक वनस्पती होत्या, किरकोळ असं. ब्रह्मांडामध्ये आपला जो सूर्य आहे तोच फक्त एकच सूर्य होता व त्या सूर्यामुळे काही प्रमाणात ब्रह्मांडामध्ये केव्हाही दिवस व रात्र घडत होती. ब्रह्मांडामध्ये आपला जो चंद्र आहे तो एकच चंद्र या ब्रह्मांडामध्ये होता. आपला जो सूर्य व चंद्र आहे तेच फक्त ब्रह्मांडामध्ये वावरत होते. त्यानंतर संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सूर्य हा फक्त आपलाच एक सूर्य होता व आपलाच एकच चंद्र होता व बाकी अजून अनेक 14 चंद्र वावरत होते. बाकीचे 14 चंद्र अजून वावरत होते. ब्रह्मांडामध्ये आपला जो सूर्य आहे तो एकच सूर्य हा एका जागी स्थिर नसून तो सूर्य प्रचंड आकाराचा मोठा होता व तो स्वतःभोवती प्रचंड वेगाने फिरत फिरत ब्रह्मांडामध्ये वावरत होता. पहिला जो सूर्य आहे तो वावरत होता, असं एका जागी स्थिर नव्हता पण फिरत होता स्वतःभोवती. ब्रह्मांडामध्ये आपला जो सूर्य आहे तो सूर्य स्वतःभोवती प्रचंड वेगाने फिरत फिरत ब्रह्मांडामध्ये अगोदर सर्वात वर टोकावर असताना तो सूर्य स्वतःभोवती फिरत फिरत हळूहळू सरळ एका रेषेत खाली खाली सरळ खाली तळाच्या पृथ्वीच्या समुद्राच्या पाण्यावर येत असे तो सूर्य. पुन्हा तसा सरळ हळूहळू एका रेषेत वर वर जात होता. ब्रह्मांडाच्या वर टोकाव आला जो सूर्य आहे तेथपर्यंत, म्हणजे आता जो वरचा सूर्य आहे तिथपर्यंत वर जात होत असे व पुन्हा तसाच सरळ एका रेषेत खाली खाली हळूहळू येत आता आपला सूर्य आहे त्या ठिकाणी येत असे. तेथे आल्यानंतर आपला सूर्य इकडे बघतोय ना, पूर्वेला बघतो सूर्य. आपल्या सूर्याच्या उजव्या बाजूला सरळ आडव्या एका रेषेत, उजव्या बाजूला म्हणजे ही बाजू, आडव्या एका रेषेमध्ये जात असे. आता जेथे एक सूर्य व 10 पृथ्वी आहेत तेथील सूर्य आहे तेथपर्यंत जात असे. तेथून पुन्हा हळूहळू स्वतःभोवती फिरत फिरत पुन्हा
पहिल्या ठिकाणी म्हणजे आपला सूर्य आहे तेथपर्यंत येत असे. पुन्हा त्या ठिकाणाहून सूर्य हा हळूहळू खाली खाली येत असे व पुन्हा खाली तळाच्या पृथ्वीवरील समुद्राच्या पाण्यावर येत असे. पुन्हा आपला सूर्य आहे तो सूर्य पुन्हा हळूहळू वर जाण्यास सुरुवात करीत हळूहळू वर जात वर ब्रह्मांडाच्या टोकावर जात असे. येते ना लक्षात? व तेथून पुन्हा हळूहळू खाली येण्यास सुरुवात करीत असे. व आता आपला सूर्य ज्या ठिकाणी स्थिर आहे त्या ठिकाणी येऊन पुन्हा तेथून आपल्या सूर्याच्या डाव्या बाजूला म्हणजे 2 सूर्य व 12 पृथ्वी आहेत तेथील आत्ता जो सूर्य आहे त्या ठिकाणापर्यंत जाऊन पुन्हा तसाच आडवा सरळ एका रेषेमध्ये हळूहळू पुन्हा माघारी येत असत. आत्ता आपला सूर्य आहे त्या ठिकाणी येऊन पुन्हा पोचल्यानंतर आपला सूर्य म्हणजेच मूळ सूर्य आहे तो आपला सूर्य पुन्हा हळूहळू खाली येत समुद्राच्या पाण्यावर येत असे व पुन्हा तसाच हळूहळू वर जात ब्रह्मांडाच्या वर टोकावर जात असे व तेथून पुन्हा स्वतःभोवती प्रचंड वेगाने फिरत हळूहळू खाली येत असे. याप्रमाणे आपला म्हणजेच मूळ सूर्य हा संपूर्ण ब्रह्मांडामध्ये श्री शिवशंकर यांचा त्रिशूळ आहे त्या आकारामध्ये, तसेच श्री येशू ख्रिस्त आहे त्यांचा क्रॉस आहे त्या आकारामध्ये ब्रह्मांडामध्ये वावरत होता. म्हणजे जो सूर्य आहे तो आपल्या खालची जी मूळ तळाची आहे तिथून हळूहळू वर जायचा, फिरत स्वतःवरती, परत हळूहळू खाली, परत समुद्राच्या पाण्यावर यायचा, परत हळूहळू वर जायचा, परत हळूहळू खाली यायचा. मग आता जो आपला सूर्य आहे त्याच्या उजव्या बाजूला जायचा, परत तिथून हळूहळू इथे यायचा, परत वरती जायचा, परत सरळ एका रेषेत खाली यायचा, परत सरळ हळूहळू फिरत वर जायचा, मग तिथून परत हळूहळू खाली यायचा, मग परत इकडे जायचा, मानवरूपी गरुड तिकडे जायचं, परत तिथून असा यायचा, परत वर जायचा, परत हळूहळू खाली यायचं. याप्रमाणे हे केलं म्हणजे त्रिशूळ कसा असतो, त्रिशूळ तसंच येशू ख्रिस्ताचं जे आहे ना क्रॉस म्हणजे चिन्ह, त्या आकारामध्ये या सूर्याची मालिका आहे. म्हणजे थोडक्यात ब्रह्मांडाची मालिका आहे. ब्रह्मांडामधील मूळ आपला चंद्र व इतर बाकी चंद्र आहेत, म्हणजे एकूण 15 चंद्र आहेत. ते देखील अत्यंत हळू प्रमाणात स्वतःभोवती फिरत आपल्या सूर्याच्या भोवती फिरत ब्रह्मांडामध्ये सर्वत्र कोठेही वावरत होते. म्हणजे त्यांना स्थिर नव्हते ना, कुठे असे इकडं तिकडं फिरायचे. त्यावेळी संपूर्ण ब्रह्मांडामध्ये कुठलीही पृथ्वी आगर इतर ग्रह मालिका नव्हती. ब्रह्मांडामध्ये खाली तळाला समुद्राचे पाणी, त्या पाण्यामध्ये प्रचंड मोठा आकाराचा मासा व इतर तुरळक प्रमाणात वनस्पती, तसेच वर ब्रह्मांडामध्ये
फक्त मूळ सूर्य म्हणजे आपला जो सूर्य आहे तो एकच मूळ सूर्य व आपला म्हणजे मूळ चंद्र व इतर बाकी सर्वत्र वावरत असणारी 14 चंद्र एवढेच ब्रह्मांडामध्ये तेव्हापर्यंत निर्मिती झाली होती, तेवढे वावरत होते. म्हणजे एवढी निर्मिती झाली होती फक्त. तो पण ब्रह्मांडामध्ये पूर्णपणे मोकळ्या असणाऱ्या वातावरणामध्ये आपला म्हणजे मूळ चंद्र व इतर 14 चंद्र होते ते पूर्णपणे काळे ठिक्कर असे होते. म्हणजे चंद्र तेव्हा एकदम काळा ठिक्कर होता, असं त्याला काही हे नव्हतं, तेज नव्हतं व त्यांना स्वतःचा प्रकाश नव्हता, कारण ते स्वतःभोवती अत्यंत संत गतीने तसेच सूर्याभोवती व वातावरणामध्ये सर्वत्र अत्यंत संत गतीने वावरत कुठेही वावरत होते. फक्त सूर्यास प्रखर असा प्रकाश होता. सर्व चंद्र हे अतिशय सावकाश संत गतीने स्वतःभोवती व सूर्याभोवती वावरत भ्रमण करीत असताना त्यांना स्वतःचा प्रकाश नसल्या कारणामुळे हे चंद्र ब्रह्मांडामध्ये कसेही वाकडे आडवे तिवडे तिकडे वावरत ते जेव्हा सूर्यासमोर येत असत तेव्हा खाली समुद्राच्या पाण्यावर सर्वत्र अंधार पसरत असे. ते बाजूला झाले असताना खाली पुन्हा सूर्याचा प्रकाश पडत असे. अशा प्रकाराने संपूर्ण ब्रह्मांडामध्ये केव्हाही उजेड अथवा अंधार म्हणजे केव्हाही दिवस अगर रात्र घडत होती. आता ज्याप्रमाणे 12 तासाचा दिवस व 12 तासाची रात्र असते तसा प्रकार तेव्हा नव्हता. केव्हाही दिवस म्हणजे उजेड सूर्यप्रकाश असायचा व केव्हाही व कितीही वेळ रात्र म्हणजे सर्वत्र अंधार पसरलेला असायचा. ब्रह्मांडामध्ये सर्वत्र वातावरण मोकळे असताना खाली तळाच्या समुद्राच्या पाणी यामध्ये एकच मासा हा प्राणी, काही ठराविक वनस्पती व वर वातावरणामध्ये आपला म्हणजे मूळ सूर्य व मूळ आपला चंद्र आहे तो चंद्र व इतर 14 चंद्र एवढे स्वयंभू होते. थोडक्यात हे 5 पंचमहाभूते स्वयंभू आहेत. 1 नंबर समुद्राचे पाणी, 2 नंबर सूर्य, 3 नंबर चंद्र, 4 नंबर मासा व 5 नंबर वनस्पती. याप्रमाणे त्यावेळेस 5 हे होते, पंचमहाभूत होते. ब्रह्मांडामध्ये श्री माया महाशक्तीश्वर ही शक्ती आहे व त्यांच्या अगोदर पासूनच म्हणजे ही शक्ती निर्माण होण्या अगोदर पासून श्री मायावी शक्ती ही शक्ती होती. कालांतराने श्री मायावी शक्ती ही ब्रह्मांडामध्ये अदृश्य झालेली आहे. त्यांनी ही मूळ 5 पंचमहाभूते निर्माण केलेली नाहीत, ही स्वयंभू आहेत. धन्यवाद. श्री नाथेश्वर प्रसन्न.